परळी मतदारसंघात मोठा उलटफेर करण्याचा प्रयत्न शरद पवार गट करीत आहे। अजित पवार यांच्यासोबत गेलेले कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना या मतदारसंघात मोठं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। धनंजय मुंडे यांना गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचा जावई आव्हान देऊ शकतो। गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड उद्या मुंबईत शरद पवार गटात प्रवेश करणार आहे। राजाभाऊ फड हे परळीतील आहे, तसेच रासपाचे ते युवा प्रदेशाध्यक्ष राहिले असून परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी ते आता इच्छुक आहे। फड यांचा परळी मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे। अशातच त्यांचा शरद पवार गटात प्रवेश होत असल्याने पक्षाने त्यांना उमेदवारी दिल्यास कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर आता राजाभाऊ फड यांचं आव्हान असणार आहे। मात्र परळी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेभाऊ देशमुख, बबन गित्ते, सदामती गुट्टे हे देखील निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत। त्यामुळे आता शरद पवार परळी विधानसभा मतदारसंघात नेमकी कोणती खेळी खेळून उमेदवारी देणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे। राजेभाऊ फड हे शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करणार आहेत। त्यावेळी परळी मतदारसंघातून 1000 कार्यकर्ते सोबत असतील असं त्यांनी सांगितलंय। आता सध्या पक्षप्रवेश होत आहे। जर शरद पवार यांनी उमेदवारी दिली तर परळी मतदारसंघात ताकदीने लढणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। शरद पवार परळी मतदारसंघासाठी स्वतः मैदानात उतरल्याने तिथे विधानसभेसाठी चुरस दिसून येणार आहे। आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।